शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता 5 लाखापर्यंत मिळणार कॅशलेस उपचार। पुणे प्रतिनिधी। राज्यातील 100% अनुदानित खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। या कर्मचाऱ्यांना आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांना 5 लाखापर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। शिक्षण संचालनालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक 5 मार्च 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले आहे। योजनेचे मुख्य फायदे। 5 लाखाचे कवच। प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य संरक्षण विमा कवच प्राप्त होईल। कॅशलेस सुविधा। या योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये रोख विरहित उपचार घेता येतील। 2 योजनांचे एकत्रीकरण। यामध्ये विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्हीचा लाभ समाविष्ट आहे। प्रशासकीय निर्णय। शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की राज्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांनी कॅशलेस वैद्यकीय सुविधेची वारंवार मागणी केली होती। या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक आरोग्य विभागाने शुभ्र शिधापत्रिका धारकासह सर्व आधी नागरिकांना आणि आता शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना या योजनेत सामावून घेतले आहे। शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन डॉक्टर सुचित्रा पाटीकर यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत। या निर्णयामुळे गंभीर आजारांच्या वेळी शिक्षकांना मिळणारा आर्थिक भार कमी होणार असून त्यांना मोठा आधार मिळणार आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।